शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी कोपरगाव शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. समाजसेवक विनय भगत यांनी माझा गाव माझा अभिमान या उपक्रमाअंतर्गत महामार्गाचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण केली. नगर मनमाड हायवेवरील शिर्डी बायपास हा भाग सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार भीषण अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. याबाबत अनेक निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना विनय भगत यांनी महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट असून रस्त्याची दुरवस्था, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर बसवणे, झेब्रा क्रॉसिंग व दिशा फलक लावणे, वाहतूक इशारा फलक उभारणे आणि साईबाबा कॉर्नर व येवला नाका येथे तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात विनय भगत, विजय जाधव यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आज कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने नगर मनमाड हायवे या महामार्गाचा आम्ही आज दशक्रिया विधी केलेला आहे. कारण का या रस्त्यावर अनेक मृत्यूचे सापळे झालेले. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा अशी चर्चा चाललेली आहे. या रस्त्यावर नागरिक यायला धजत नाहीये. हा जागतिक म्हणजे महाराष्ट्रातून म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीला येण्या जाण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळं या रस्त्याची अवस्था एकदम गंभीर आणि दैनंदिन झालेली. तर आमची अशी मागणी आहे, कोपरगाव शहरामध्ये ज्या वेळेला एंट्री करतो त्यावेळेला येवला नाका इथल्या चौफुलीवर, साईबाबा कॉर्नर इथल्या चौफुलीवर सगळ्यात प्रथम सिग्नल बसवावे. वारंवार कोपरगाव प्रशासनाला मागणी करून PWDला अनेक निवेदनं देऊन सिग्नल बसवायची मागणी केलेली आहे. टाकळी फाटा या ठिकाणी ब्लिंकर बसवावे, चौफुलीवर तिथं हे बसवावे आणि स्पीड ब्रेकर आहे ना आम्हाला रबरी स्ट्रिपचे टाकावे. कोपरगाव शहरांची मागणी, नागरिकांची मागणी. कारण का हे जे डांबरीचे जे स्पीड ब्रेकर आहे याच्यावरून गाडी सरकती आणि मोटरसायकल ही लहानी गाडी जर ऍक्टिवा वगैरे स्कूटी असल्या तर या गाड्या घसरता. मागे लेडीजचा अपघात झालेला आहे. हा रस्ता साईबाबा कॉर्नर म्हणजे हा अतिशय वर्दळीचा आहे. शाळा, कॉलेज, असंख्य मुलं शाळा सुटल्यानंतर सकाळचा हा वर्दळीचा रस्ता असतो. त्यामुळं या लहान मुलांची ये जा चालू असते. त्यामुळे आमची प्रथम मागणी आहे का इथं या साईबाबा कॉर्नरला पहिलं सिग्नल बसवावे. जिथं स्पीड ब्रेकर आहे तिथं म्हणजे डिवायडर आहे तिथं ब्लिंकर बसवावे, दिशा फलक बसवावे. जिथं बायपास आहे वळायचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तिथं दिशादर्शक फलक बसवून मार्ग सूचना कराव्या. जिथं जिथं ऍक्सिडेंट झालेले आहे तिथं ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करावे आणि जे मृत्यू झालेले आहे या रस्त्यावर त्यांच्या कुटुंबियांना शासनाने अर्थात तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करतो. आणि संसदेत या रस्त्याचा नगर मनमाड हायवेचा अनेक वेळा उच्चार झालेला आहे. तरी हा गेल्या 10 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे. तरी आमची शासनाला मागणी आहे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर या रस्त्याचं काम करून प्रथम या रस्त्यावर साईबाबा कॉर्नर असो, येवला नाका असो, टाकळी फाटा असो इथं सगळ्यात पहिलं सिग्नल बसवावे चौफुलीवर, प्रत्येक चौफुलीवर आणि लाईटचे ते ब्लिंकर राहतात रात्रीच्या वेळेला ते बसवावे ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.